विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये पुढील 3 महिने विठ्ठलाचे दररोज 5 तास मुखदर्शन सुरू असणार आहे। तसेच विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे। मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी 15 मार्चपासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे। साधारण 45 दिवसांचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता 5 जूनपर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे। त्यामुळे आता भाविकांना 30 फुटावरून मुखदर्शन मिळणार आहे। तर पुढील 45 दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही। यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्णवेळ मुखदर्शन मिळणार आहे। काय आहे आपल्याला गाभाऱ्यात काम कधी सुरू होणार आहे? आपल्याला सर्वांना कल्पना असेल की महाराष्ट्र शासनाने 73 कोटीच्या मंदिरच्या रिनोव्हेशनचा एक आराखडा मंजूर केलेला होता। त्याचं काम 2.5 महिना अगोदर सुरू पण झालेलं आहे। त्यामध्ये चांगली प्रगती पण झालेली आहे। आता जे गर्भगृह आहे त्याचे आतमध्ये जे काम आहे ते आम्हाला सुरू करायचे असते। पण आमचे समोर एक मोठा प्रश्न होता की जे वारकरी संप्रदायाचे जे श्रद्धाळू आहेत, जे पांढरीचे जे भक्त आहेत, जे लोक येतात त्यांच्यासाठी मुखदर्शन आम्हाला कसं सुरू करता येईल आणि त्याचे बॅलन्स एक ठेवायचे होता की जे काम आहे ते काम पण वेगाने झाला पाहिजे, काममध्ये बाधा नाही झाली पाहिजे। त्यासाठीची आम्ही बैठक बोलवली होती की हे जे दोघं गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही बॅलन्स कसा एक आणू शकतो। आजची बैठकमध्ये मंदिर समितीचे सर्व लोक होते, आमचे प्रांत तहसीलदार, आमचे शासनचे अधिकारी होते, वारकरी संप्रदायाचे महाराज होते, लोकप्रतिनिधी होते। त्यांच्यासोबत खूप चांगली 1-1.5 तास आम्ही चर्चा केली। सर्व पक्षांनी त्यांचे मत मांडले आणि त्यानंतर आमची सहमती पण झालेली आहे। ज्या ज्या गोष्टीवर सहमती झालेली आहे आणि ज्या ज्या आम्ही निर्णय घेतलेले आहे त्याबद्दल मी आपल्याला सांगतो। नंबर 1, विठ्ठल महाराजचे जे मूर्ती असेल ते आम्ही अगोदर असा आम्ही एक निर्णय घेतला होता, असं एक चर्चा सुरू होती की आम्ही लोखंडी बॉक्समध्ये ते बंद करणार। पण आता असं आम्ही केलं आहे की आम्ही अनब्रेकेबल ग्लास, डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल ग्लासमध्ये ते मूर्ती ठेवणार आणि जे ग्लास आहे त्यामध्ये आतमध्ये कॅमेरा पण फिट करणार। यावर काय होईल की जे लोक मुखदर्शनसाठी येणार त्यांना विठ्ठल महाराजची मूर्ती, विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल आणि जे आतमध्ये आम्ही कॅमेरा फिट केले आहे त्यावरून आम्ही बाहेर स्क्रीन एक टाकून त्यावर पण विठ्ठल भगवानचे मूर्ती दिसेल लोकांना। नंबर 1 हे झाला। नंबर 2 असं आहे की कुठल्याही जे पण आमचे नित्योपचार आहे ते सगळे नित्योपचार सुरू राहणार। त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा आम्ही हे करणार नाही। प्रत्येक नित्योपचार जे आहे ते तशाप्रमाणे सुरू राहील। मुखदर्शनचा जे वेळ आहे ते आम्ही सकाळी 5 ते सकाळी 11:15 मतलब 5:30 पावणे 6 तासचे मुखदर्शनचा वेळ आम्ही हे केलं आहे। फक्त जे चैत्रवारी आहे ते 15 एप्रिलपासून 21 एप्रिलपर्यंत चैत्रवारी आहे। हे चैत्रवारीमध्ये पूर्ण वेळ ते मुखदर्शन सुरू असेल। हा ज्या कामचा आम्ही एक टाइमलाईन सेट केला होता ते 12 दिवसमध्ये पूर्ण करायचा होता। पण आता पावणे 6 तास आम्ही जे मुखदर्शन सुरू करण्याचे एक निर्णय घेतलेला आहे आणि तसंच कुठलेही नित्योपचार जे आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा नाही आणण्याचे आम्ही जे एक निर्णय घेतला आहे त्यामुळे 12 दिवसच्या ऐवजी ते 16 दिवस मध्ये ते काम पूर्ण करण्याचे आम्ही एक हे दिलं आहे। आणि बाकी शेवटची जे निर्णय झालेला आहे मी पुन्हा एक वेळी सांगून देतो, हा काम जे गर्भगृहामध्ये सुरू असणार त्यामुळे नित्योपचारमध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा होणार नाही। मुखदर्शन 5 ते पावणे 11 होईल आणि चैत्रवारीमध्ये 15 एप्रिलपासून 21 एप्रिलमध्ये पूर्ण वेळ हे सुरू असणार आणि काम 15 मार्चला सुरू होईल। दर्शन कधीपासून बंद राहणार? 15 मार्च। चैत्रवारीमध्ये बंद राहणार? नाही चैत्रवारीमध्ये बंद राहणार। हो, पददर्शन बंद राहणार। पददर्शन बंद राहणार। नाही आज जाताच येत नाही। आज जाता येत स्टँड डस्टिंग खूप असते, आज जाता येत नाही त्याच्यामुळे मुखदर्शनच चालू करायचा निर्णय घेतलाय। 15 मार्च ते पुढे किती तारखेपर्यंत बंद? नाही, त्याला त्याने कालावधी 1.5 महिन्याचा घेतलेला आहे। 16, 17 आणि 1.5 महिने का टाइम लिया, 1.5 महिन्यामध्ये 1.5 महिन्यात होईल काम। पण तरी आज आधी सुळखांबितलं काम करून मग त्यानंतर असं करू शक्य होणार नाही।